जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील शेतकरी बाळासाहेब तळेकर यांच्या घराला आज दुपारी अचानक आग लागली असून या आगीमध्ये घरातील गृहोपयोगी साहित्य आणि शेतीमाल जळून खाक झाला आहे। यासह घरात असलेली एक शेळी, गाईचे वासरू यांचा देखील या आगीत होरपळून मृत्यू झालाय। यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय। सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। आज दुपारच्या वेळी बाळासाहेब तळेकर हे आपल्या शेताकडे गेले होते। त्यावेळी अचानक घराला आग लागली। आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी ही आग विझवायचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सर्व साहित्य जळून नष्ट झालं होतं। त्यामुळे शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। चक झाली, काही कपडे, काही दागिने होते लेकराचे, ते गेले, काही गवसन झाली, समजा हे झालं, पाणी झालं, समजा याचं साड्या ह्या समजा चक ते पाणी होऊन बसले। त्याचं चिलर होती, काही घर बांधण्यामुळे ठेवते 2-1 वर्षाची, ते गेली। साहेब ज्ञानराव तळेकर, पाचेगाव। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज जिंतूर।